श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आपल्या स्वामी रक्षा या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला आपल्या एका चॅनलच्या सदस्याने म्हणजेच एका दादांनी पाठवलेला अतिशय थरारक, सविस्तर आणि डोळे उघडणारा सत्य अनुभव सांगणार आहे, जो आजच्या काळात लग्नाच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीवर प्रकाश टाकणार आहे. या दादाचे सध्याचे वय जवळपास 45 वर्ष आहे. पण ही घटना घडली तेव्हा ते 38 वर्षाचे होते आणि त्यांच्या घरात त्यांचे वृद्ध आई-वडील, एक धाकटा भाऊ आणि एक विवाहित बहीण असे सुशिक्षित आणि मोठे कुटुंब होते. दादाचे कुटुंब गावाच्या मानाच्या घराण्यापैकी एक होते. त्यांची गावी स्वतःची 15 ते 20 एकर बागायती शेती, दारात ट्रॅक्टर आणि मोठा पेडीजात वाडा होता. घरामध्ये कशाचीही कमतरता नव्हती, पण घरातील सर्वांच्याच मनात एक मोठी सल होती, ती म्हणजे दादाचे लग्न. दादाचे वय आता 40च्या जवळ पोहोचले होते आणि समाजात वावरताना प्रत्येकजण मुलगा का बसून आहे असा प्रश्न विचारून त्यांच्या जखमेवर मीठ चोळायचे. दादांची मोठी बहीण जी आपल्या सासरी सुखात होती, ती सुद्धा प्रत्येक सणाला माहेरी आली की आपल्या भावाच्या लग्नाबद्दल चिंता व्यक्त करायची. धाकटा भाऊ सुद्धा दादाचे लग्न झाल्याशिवाय आपले लग्न करणार नाही या जिद्दीवर ठाम होता. त्यामुळे संपूर्ण घराची गाडी एका जागी अडकली होती. दादांच्या आईने अनेक नवस केले होते, कित्येक देवदेवतांना साकडे घातले होते आणि अनेक ठिकाणी मुली पाहून झाल्या होत्या, पण कधी पत्रिका जुळत नसे, तर कधी मुलीकडच्यांच्या अवास्तव मागण्या असायच्या. काही मुलींना तर शहरातच राहायचे होते आणि शेती करण्याची त्यांची तयारी नव्हती. या सगळ्या प्रकारामुळे दादांच्या मनात प्रचंड निराशा निर्माण झाली होती. पण त्यांचा स्वामी समर्थांवर अढळ विश्वास होता आणि ते रोज पहाटे उठून नित्यनियमाने स्वामींची सेवा व श्री स्वामी समर्थ सारामृताचे 3 अध्याय वाचल्याशिवाय पाणीही पीत नसत. स्वामी जे करतील ते माझ्या भल्याचे असेल आणि माझ्या आयुष्याचा जोडीदार स्वामींनी नक्कीच ठरवला असेल, या श्रद्धेने ते आपले आयुष्य जगत होते. एके दिवशी दादांच्या एका जुन्या शाळेतील मित्राने, ज्याचे नाव आपण गुप्त ठेवूया, त्याने सल्ला दिला की आजकाल जुन्या पद्धतीने किंवा नातेवाईकामार्फत लग्न जमणे खूप कठीण झाले आहे, कारण लोक खूप अपेक्षा ठेवतात. त्यापेक्षा तू एखाद्या प्रोफेशनल मॅरेज एजंटची मदत का घेत नाहीस? सुरुवातीला दादांच्या वडिलांनी या गोष्टीला विरोध केला, कारण त्यांना वाटायचे की एजंटच्या माध्यमातून होणारी लग्ने टिकत नाहीत. पण आईने आणि धाकट्या भावाने आग्रह धरला की एकदा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. शेवटी मित्राच्या ओळखीने एक एजंट, ज्याचे नाव त्याने संदीप सांगितले होते, तो वाड्यावर आला. त्याने खूप गोड बोलून दादाच्या कुटुंबाचा विश्वास जिंकला आणि काही मुलींचे फोटो दाखवले. त्या फोटोमध्ये एक 24 वर्षाची मुलगी, जिचे नाव पूजा होते, ती सर्वांना खूप आवडली. पूजा दिसायला अत्यंत साधी, सुसंस्कृत आणि घरंदाज वाटत होती. मात्र दादांच्या मनात 38 आणि 24 असा तब्बल 14 वर्षाचा वयाचा फरक खूप खटकत होता आणि त्यांनी ही शंका बोलूनही दाखवली. पण तेव्हा तो एजंट संदीप म्हणाला की दादा, मुलीच्या घरच्यांची परिस्थिती खूपच बेताची आहे. तिला 2 लहान बहिणी आहेत आणि वडील आजारी असतात. त्यामुळे त्यांना फक्त एक निर्व्यसनी, शेती असलेला आणि मुलीला सांभाळून घेणारा मुलगा हवा आहे. त्यांना वयाचे काहीही देणे-घेणे नाही. काही दिवसांनी मुलीचे तथाकथित आई-वडील दादांच्या घरी आले. त्यांनी सुद्धा खूप साधेपणाचा आव आणला आणि मुलीचे कौतुक करताना सांगितले की तिला घराचे सर्व काम येते, ती शेतातही मदत करेल आणि तिला कोणताही थाटमाट नको आहे. त्यांनी अट घातली की त्यांच्याकडे लग्नासाठी पैसे नाहीत, त्यामुळे लग्न अगदी साध्या पद्धतीने, कोणत्याही हुंड्याशिवाय आणि कमी लोकांतात उरकायचे आहे. दादांच्या कुटुंबाला वाटले की स्वामींच्या कृपेने इतक्या वर्षांनी इतकी समजूतदार आणि साधी मुलगी मिळाली आहे, जी आपल्या घराला घर पण देईल. लग्नाची तारीख ठरली आणि धाकट्या भावाने व बहिणीने लग्नाची जयंत तयारी सुरू केली.
दादांनी आपल्या कष्टाच्या पैशातून नवरीसाठी 2.5 तोळ्याचे सोन्याचे दागिने, भरजरी साड्या आणि संसाराचे नवे कपडे खरेदी केले. लग्नाचा दिवस उजाडला. गावातील मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत आणि स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर हार घालून मोठ्या उत्साहात लग्न पार पडले. दादांच्या आईच्या डोळ्यात आनंद अश्रू होते, कारण इतक्या वर्षाचे त्यांचे स्वप्न पूर्ण झाले होते. लग्नाच्या दिवशी पूजा सर्वांशी खूप प्रेमाने वागली. तिने आईवडिलांचे आशीर्वाद घेतले आणि सर्वांना वाटले की लक्ष्मीच घरात आली आहे. दादांनी मनोमन स्वामींचे आभार मानले आणि ठरवले की 2 दिवसातच पत्नीला घेऊन अक्कलकोटला दर्शनासाठी जायचे. लग्नाची रात्र सुखात गेली, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच आणि भयंकर होतं. दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजता जेव्हा आईला नेहमीप्रमाणे जाग आली, तेव्हा तिला घराचा मुख्य लाकडी दरवाजा उघडा दिसला. तिला वाटले की कदाचित नवीन सून लवकर उठून बाहेर अंगणात गेली असेल किंवा देवासमोर दिवा लावायला गेली असेल. पण बराच वेळ झाला तरी कोणीच दिसेना. आईने घाबरून दादाच्या खोलीत डोकावून पाहिले, तर तिथे दादा गाढ झोपले होते, पण पूजा तिथे नव्हती. आईने आरडाओरडा करून सर्वांना उठवले. धाकटा भाऊ घराबाहेर धावला. वडील आजूबाजूला आणि कोपऱ्यात शोधू लागले, पण पूजाचा काहीच पत्ता लागत नव्हता. तेव्हा दादाच्या विवाहित बहिणीने शंका व्यक्त केली की तिची बॅग एकदा तपासून बघा. जेव्हा त्यांनी पूजाची बॅग आणि कपाटातले दागिने पाहिले, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. पूजाने स्वतःच्या अंगावरचे 2.5 तोळ्याचे दागिने, कपाटात ठेवलेली 50,000ची रोख रक्कम आणि तिची बॅग घेऊन ती रात्रीच्या अंधारात पसार झाली होती. दादांनी तातडीने त्या एजंट संदीपला फोन लावला, तर त्याचा नंबर कायमचा बंद येत होता आणि मुलीच्या घरच्यांचे जे नंबर दिले होते ते सुद्धा अस्तित्वात नव्हते. संपूर्ण कुटुंबाला जणू वीज पडल्यासारखा धक्का बसला की आपली एका लुटेरी दुल्हन नावाच्या टोळीकडून खूप मोठ्या स्तरावर फसवणूक झाली आहे. गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि जे लोक आधी टोमणे मारायचे त्यांना आता नवीन विषय मिळाला. इतक्या वर्षांनी लग्न झालं आणि नवरी दुसऱ्या दिवशी पळून गेली. या चर्चेने दादाचे कुटुंब घराबाहेर पडणेसुद्धा कठीण झाले होते. दादांच्या वडिलांना या धक्क्यामुळे हृदयविकाराचा झटका येता येता वाचला, पण अशा कठीण परिस्थितीतही दादांनी आपला स्वामींवरील विश्वास ढळू दिला नाही. त्यांनी आपल्या भावाला सोबत घेऊन तातडीने पोलीस स्टेशन गाठले आणि सर्व हकीकत सांगितली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि तपासात धक्कादायक माहिती समोर आली की ही एक आंतरराज्य टोळी आहे, जी अशाच लग्नासाठी उत्सुक असलेल्या आणि घरंदाज कुटुंबांना लक्ष्य करते. ही मुलगी आणि तिचे आईवडील बनलेले लोक हे सगळे भाड्याने घेतलेले कलाकार होते. स्वामींच्या कृपेने आणि सायबर सेलच्या मदतीने महिन्याभरातच त्या टोळीचा सुगावा लागला. पोलिसांनी त्यांना दुसऱ्या एका जिल्ह्यातून एका अशाच लग्नाच्या तयारीत असताना रंगेहात पकडले. त्या टोळीमध्ये तो एजंट संदीप आणि पूजा नावाची ती मुलगी प्रमुख होते. पोलिसांनी त्यांच्याकडून दादाचे सोन्याचे दागिने आणि काही रक्कम हस्तगत केली. जेव्हा ही बातमी गावात समजली, तेव्हा लोकांची तोंडे बंद झाली. दादांच्या आईने स्वामींच्या फोटोसमोर लोटांगण घातले आणि म्हणाले की महाराज, तुम्हीच आम्हाला या कलंकातून आणि संकटातून वाचवले. या घटनेने दादांना एक मोठा धडा दिला होता. त्यानंतर 2 वर्षे त्यांनी लग्नाचा विचार पूर्णपणे सोडून दिला होता, पण स्वामींच्या मनात काहीतरी वेगळेच होते. 2 वर्षांनी एका अत्यंत जवळच्या आणि विश्वासू नातेवाईकामार्फत एका गरीब पण अत्यंत खानदानी कुटुंबातील मुलगी चालून आली. यावेळी दादांनी आणि त्यांच्या भावाने स्वतः मुलीच्या गावी जाऊन, तिच्या शाळेत जाऊन आणि तिच्या चारित्र्याची पूर्ण खात्री करूनच पुढे पाऊल टाकले. ती मुलगी अत्यंत समजूतदार आणि घर सांभाळणारी होती. त्यांचे लग्न अत्यंत साध्या पद्धतीने झाले आणि आज दादांचा संसार अतिशय सुखात सुरू असून त्यांना एक 2 वर्षाचा गोंडस मुलगा सुद्धा आहे. आज दादा मागे वळून पाहतात तेव्हा त्यांना जाणवते की त्यावेळी जी फसवणूक झाली तो एक स्वामींचा संकेत होता की त्या मुलीसोबत आयुष्यभर राहण्यापेक्षा एका दिवसात तिचे खरे रूप समोर आले ते जास्त चांगले झाले. म्हणूनच मित्रांनो, या अनुभवातून हेच शिका की लग्नासारखा मोठा निर्णय घेताना कधीही घाई करू नका.
कोणत्याही अनोळखी एजंटवर किंवा मध्यस्थावर आंधळा विश्वास ठेवू नका. समोरची व्यक्ती जर खूपच कमी अटीवर आणि घाईघाईने लग्न करायला तयार होत असेल तर तिथे नक्कीच काहीतरी काळं बैर असू शकतं. संकट कितीही मोठं असलं तरी स्वामींवरचा विश्वास सोडू नका, कारण ते आपल्याला मोठ्या संकटातून वाचवण्यासाठीच कधीकधी लहान धक्का देतात. श्री स्वामी समर्थ.